नमस्कार. आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आता बघा, श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना समजला जातो. या श्रावण महिन्यामध्ये विविध उपवास, व्रत, वैकल्य केली जातात. त्याचबरोबर या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या वारांचे देखील विशेष महत्त्व आहे. जसं की श्रावणी सोमवार तर सगळ्यांना माहीत आहे. श्रावणातल्या सोमवारी महादेवाची सेवा उपासना केली जाते, कारण श्रावण महिना हा महादेवांना समर्पित महिना आहे असं समजलं जातं. त्याचबरोबर श्रावणी सोमवारप्रमाणेच इतर वारांना देखील तेवढेच महत्त्व आहे. जसं की श्रावणातले शुक्रवार या दिवशी जीवतीपूजन केले जाते. श्रावणातले गुरुवार या दिवशी देखील अनेक उपवास केले जातात आणि त्याचबरोबर श्रावणातल्या शनिवारला देखील तेवढंच महत्त्व आहे. बघा, श्रावणी शनिवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. श्रावणामध्ये तुम्ही दर शनिवारी हा उपाय केला तर त्याचा प्रभाव हा अत्यंत चांगला तुम्हाला जाणवणार आहे. पण तुम्हाला दर शनिवारी हे करणं शक्य झालं नाही, समजा तुम्ही प्रत्येक शनिवारी करताय आणि एखाद्या शनिवारी तुम्हाला शक्य झालं नाही तरी देखील चालेल. पण बघा, श्रावणातल्या एका तरी शनिवारी आवर्जून तुम्ही हा उपाय करायचा आहे. शक्य असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शनिवारी तुम्ही जर हा उपाय करू शकत असाल तर खूप चांगला आहे. याचा प्रभाव निश्चितच तुम्हाला जाणवणार आहे. त्यामुळे बघा, नक्की तुम्ही श्रावणातल्या शनिवारी हा उपाय करायचा आहे. बघा, प्रत्येकाच्याच मागे काहीतरी अडचणी असतात, काहीतरी कामामध्ये तक्रारी असतात किंवा प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा असते. कोणताच माणूस हा पूर्णपणे समाधानी नसतो. तुमच्याकडे धन असेल तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीची चिंता असू शकते किंवा कोणाला नोकरी हवी आहे, कोणाला व्यवसायामध्ये यश हवं आहे, कोणाला शिक्षणामध्ये यश हवं आहे, कोणाला संतती प्राप्ती हवी आहे, कोणाला धनप्राप्ती हवी आहे, कोणाला नवीन घराचं स्वप्न आहे. अशा विविध आपल्या इच्छा असतात. त्याचबरोबर काहीतरी आयुष्यामध्ये अडचणी, संकट ही येत असतात. प्रत्येकच व्यक्तीला असं वाटत असतं की आपल्या कामामध्ये कुठलीच विघ्न येऊ नये किंवा आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये काहीही अडथळे येऊ नयेत. आपल्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे, ते चांगल्या नोकरीला लागावेत किंवा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये त्यांची प्रगती व्हावी. त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती होऊन त्यांचं आरोग्य देखील चांगलं राहावं, आपल्या स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं, आपल्या कुटुंबावर नेहमी देवाची कृपा असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पण बघा, काही कारणांमुळे हे सगळंच चांगलं असेल असं नाही. काही ना काहीतरी अडचणी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असतात. त्यामुळे बघा, प्रत्येक शनिवारी श्रावणामधल्या शनिवारी जर आपण हा उपाय केला तर नक्कीच बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्या घराला काही जर दोष झालेले असतील, नजरदोष असतील तर ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात. बघा, बऱ्याच वेळेला नजरदोष पण घराला होतो, त्यामुळे आरोग्यावर देखील बराचसा परिणाम होत असतो. म्हणजे लहान मुलांना वगैरे दृष्ट होत असते किंवा संपूर्ण घराला देखील नजरदोष होऊ शकतो. त्यामुळे बघा, आपली प्रगती जी आहे तर ती कुठेतरी मागे राहते, कुठेतरी थांबते आणि यामुळे बघा, आरोग्याच्या तक्रारी किंवा घरामध्ये सतत भांडणं, वाद विवाद, आधीच्या घरामध्ये अतिशय गोडवा होता किंवा एकोपा होता, त्याच घरामध्ये काही दिवसांनी क्लेश, कलह, भांडणं व्हायला सुरुवात होते. तर बघा, या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय, घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा. बऱ्याच वेळेला आपल्या स्वतःच्या तोंडामधून गेलेल्या काही वाईट अनिष्ट शब्दांमुळे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही पसरत असते किंवा आपल्या घराभोवती अनेक प्रकारच्या दृश्य अदृश्य शक्ती या वावरत असतात. त्यामुळे बघा, बऱ्याच प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराकडे खेचली जाऊ शकते. त्यामुळेच बघा, घरामध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम किंवा अडचणी निर्माण होतात किंवा शुभ कार्यामध्ये अचानक काहीतरी अडचण येते. आता काम पूर्ण झालं आहे आणि ते शेवटाला जाऊन थांबतं. म्हणजेच काय, तर काहीतरी नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते.
त्यामुळेच बघा आपल्या कामांमध्ये अडचणी येतात, आरोग्याच्या तक्रारी किंवा धनप्राप्तीचे योग जुळून येत नाही. आपण मेहनत करून देखील आपल्या कष्टाला योग्य ते फळ मिळत नाही. त्यामुळे बघा या श्रावणातल्या शनिवारी आपल्याला न विसरता हा उपाय करायचा आहे. बघा शनिवार हा असा दिवस आहे, या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर ज्यांना कुणाला शनीचे त्रास होत आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये देखील अनेक प्रश्न जे आहेत तर ते सुटू लागतात. त्याचबरोबर शनीची साडेसाती असेल तर ती देखील दूर होते किंवा आपल्या जर कुंडलीमध्ये काही दोष असतील तर ते देखील दूर होण्यासाठी नक्कीच या उपायामुळे मदत होते. त्यामुळे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि फक्त शनिवारीच हा उपाय तुम्ही करायचा आहे. श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता. प्रत्येक शनिवारी शक्य नाही आहे तर ज्या शनिवारी तुम्हाला जमणार आहे त्या शनिवारी तरी हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा प्रत्येक शनिवारी आपल्याला कसा उपाय करायचा आहे ते मी सांगते. उपाय करण्यासाठीचा वेळ जो आहे तो फक्त आपल्याला संध्याकाळी 6 नंतरच करायचा आहे. दिवसभरात आपल्याला किंवा सकाळी केलेला आहे, दुपारी केलेला आहे असं नाही. तर श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 6 नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही रात्री 12पर्यंत हा उपाय करू शकता, काहीही अडचण नाही. फक्त संध्याकाळी 6 नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, फक्त ही एक वस्तू आपल्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. कशा पद्धतीने ठेवायचे आहे हे मी तुम्हाला सांगते. बघा आपला जो उंबरठा असतो ना तिथूनच वाईट शक्ती या आपल्या घरामध्ये प्रवेश करतात, चांगल्या शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून तर तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेलं असेल, अनेक जण सांगतात की आपल्या उंबरठ्याचं जे पूजन असतं तर ते नक्की आपल्याला करायचं आहे. उंबरठ्याचं पूजन म्हणजे काय, तर आपण तो उंबरठा स्वच्छ करतो आणि यामुळे काय होतं तर जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घराकडे खेचली जात नाही. जी नकारात्मक ऊर्जा असते आपल्या उंबरठ्याजवळ बसलेली ती दूर होते. गोमूत्र शिंपडायचं आणि त्यानंतर आपला जो उंबरठा आहे तर तिथे रांगोळी काढून उंबरठ्याचं जे लेपन असतं, हळदीचं लेपन, ते बऱ्याच वेळेला करायला सांगितलं जातं. याचं कारण हेच आहे की घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा येऊ नये. जर आपण उंबरठ्याचं सुशोभीकरण केलं, तो अतिशय छान सजवला तर बघा अर्थातच कुठलीही वाईट शक्ती चांगल्या गोष्टीकडे येत नाही. ती कुठे येते, जिथे घाण आहे, जिथे खराब वातावरण आहे, जिथे दुर्गंधी आहे तिथेच वाईट शक्ती येत असते. म्हणून तर सांगितलं जातं की आपल्या उंबरठ्याचं पूजन करा, तिथे अगरबत्ती, धूप हे लावा, दिवा लावा. हे का सांगितलं जातं तर त्या दिव्याच्या प्रकाशामुळे सकारात्मक ऊर्जा तिथे वाढते, सुगंध वाढतो आणि तिथे नकारात्मक शक्ती या येत नाहीत. म्हणूनच उंबरठ्याचं पूजन हे करायला सांगितलेलं असतं. त्यामुळेच बघा प्रत्येक शनिवारी आपल्याला उंबरठ्यावर ही वस्तू एक ठेवायची आहे. ती कशी आहे मी सांगते. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक आपल्याला स्टीलची डिश घ्यायची आहे, प्लास्टिकची घेऊ नका. त्यामध्ये खडे मीठ ठेवायचं आहे. हा उपाय करण्यासाठी श्रावणामध्ये आता आपण हा उपाय करणार आहोत. तर एक खडे मिठाचं जे पाकिट आहे तर ते तुम्ही आणून ठेवा आणि तो जो पुडा आहे मिठाचा तर तो आपल्याला खास ह्या उपायासाठी ठेवायचा आहे. तर या स्टीलच्या डिशमध्ये मीठ घ्या, खडे मीठ घ्या. थोडंसं घेतलं तरी चालेल, अगदी पूर्ण भरून डिश घ्यावं असं काही नाही. तर असं मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर एक मातीची पणतीही आणून ठेवायची आहे. फक्त या उपायासाठी नवीन मातीची पणती आणा, वापरलेली उपायासाठी वापरू नका पुन्हा. तर ही मातीची पणती घ्यायची आहे, ती तुम्हाला मिठावर ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला वात टाकायची आहे. वात टाकताना जोडवात टाकायची आहे. त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर देवांसाठी जे दिव्यासाठी तेल वापरतात ते कोणतंही तेल वापरलं तरीही चालेल.
तर यामध्ये तेल टाकून असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर बघा आपला जो उंबरठा आहे तो सकाळीच तुम्ही स्वच्छ करून ठेवा. तिथे गोमूत्र शिंपडायचं आहे. शनिवारच्या दिवशी गोमूत्र शिंपडून, स्वच्छ पाणी शिंपडून तो आपला उंबरठा स्वच्छ करा. हे तुम्ही सकाळीच केलं तरीही चालेल. म्हणजे जो उंबरठा स्वच्छ करतो आपण ते सकाळी केलं तरीही चालेल, पण गोमूत्र अवश्य आपल्याला शिंपडायचं आहे दर शनिवारी. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हळद कुंकूने आपल्या उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे हा उपाय करण्याच्या आधी. त्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकवाने स्वस्तिक आपल्या उंबरठ्यावर काढायचं आहे. मध्ये 4 बिंदू द्यायला विसरायचं नाही. आणि अशा पद्धतीने स्वस्तिक काढल्यानंतर हा जो दिवा आहे तर तो त्या स्वस्तिकवर ठेवायचा आहे. म्हणजे पूर्ण जी डिश आहे मिठाची त्यावर आपण दिवा ठेवलेला आहे हे सगळं त्या स्वस्तिकवर ठेवायचं आहे. स्वस्तिकचं आधी पूजन करून घ्यायचं आहे, हळद कुंकू अक्षत वाहून, आणि त्यावरती ही डिश ठेवायची आहे. आता स्वस्तिक कुठे काढायचं, तर आपण दरवाजामधून आत जात असताना जी आपली उजवी बाजू आहे तर त्या बाजूला उंबरठ्यावर स्वस्तिक काढायचं आहे. आता समजा उंबरठ्यावर जागा नाही आहे की डिश ठेवायला, तर काय करा, उंबरठ्याच्या थोड्याशा जवळ तुम्ही स्वस्तिक काढा. कुंकवानेच काढायचं आहे आणि त्यावर हा दिवा ठेवा. आता दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये 5 काळे उडीद टाकायचे आहेत. हातामध्ये 5 काळे उडीद घ्यायचे आधी आणि ओम कालभैरवनाथाय नमः, ओम हनुमंतय नमः या मंत्राचा, दोन्ही मंत्राचा 11-11 वेळा जप करायचा आहे. आणि ते 5 काळे उडीद जे आहे तर ते त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यात टाकायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घराकडे कोणतीही वाईट शक्ती येऊ नये, माझ्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी, अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे. तो दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तिथे आपल्याला जळू द्यायचा आहे. आपोआप तो दिवा विझल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, ते जे मीठ आहे ते पाण्यातच विसर्जित करायचं आहे. वाहत्या पाण्यात करा किंवा आपल्या घराचं जो म्हणजे बेसिन आहे तर त्या पाण्याखाली मीठ धरायचं आहे. कचऱ्यामध्ये इकडं तिकडं कुठेही फेकायचं नाही. ते मीठ वापरायचं देखील नाही. जे उडीद आहेत तर ते देखील आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत. बघा, मिठामुळे नकारात्मक ऊर्जा ही खेचली जाते. ज्या काही दृश्य शक्ती आहेत आपल्या घराकडे येऊ पाहत आहेत त्या सगळ्या या मिठामुळे खेचल्या जातात. आणि यामुळे जो दिवा आपण मिठाच्या वर लावलेला आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढत असते. काळ्या उडदांमुळे ज्या काही नजरदोष आपल्या घराला झालेले आहेत तर ते दूर होतात. त्यामुळे हा उपाय आपल्याला दर शनिवारी श्रावणामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर खडे मीठ आणि काळे उडीद जे आहेत तर ते हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे आपल्याला अर्पण केल्याने देखील आपल्या मागे जे काही त्रास आहेत किंवा पीडा आहेत तर त्या दूर होतात. त्यामुळे श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी तुम्ही जमल्यास काळे उडीद आणि जे खडे मीठ आहे तर ते मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे आपल्याला अर्पण करायचे आहेत. यामुळे देखील आपल्या कामामधल्या अडचणी दूर होतात. त्याचबरोबर आरोग्याच्या तक्रारी दूर होतात आणि आपली जी प्रगती आहे तर ती पुन्हा सुरू होते. धनप्राप्तीचे योग जुळून येतात. त्यामुळे प्रत्येक शनिवारी, श्रावणामधल्या प्रत्येक शनिवारी नक्कीच तुम्ही हा देखील उपाय करायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा, हे 2 उपाय मी तुम्हाला श्रावणामधल्या शनिवारी करण्यासाठीचे सांगितलेले आहेत. स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात. त्याचबरोबर अभ्यासातल्या प्रगतीसाठी विद्यार्थी देखील हा उपाय करू शकतात. जो मी दुसरा उपाय सांगितला, हनुमंताला आपल्याला काळे उडीद आणि मीठ हे अर्पण करायचं आहे तर ते विद्यार्थी देखील हा उपाय करू शकतात. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.